अन्नपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला आज मी छान झणझणीत अशी अंडा करी बनवत आहे. त्यासाठी मी अगदी घरगुती मसाले घेतले आहे. ते मी माझ्या पद्धतीने बनवत आहे. पण ती इतकी छान तयार होणार आहे, इतकी चटपटीत आणि छान हॉटेलमधल्यापेक्षाही छान अशी मी अंडा करी बनवत आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहे एक टोमॅटो, ते बारीक कापून घेतलेले आहे आणि घेतलेला आहे मी 2 कांदे घेतलेले आहे. कांदा आपल्याला भरपूर घ्यायचा आहे. आणि मी ही घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि तेल मला आज थोडंसं जास्तच घ्यावं लागणार आहे. कमी तेलात ही एवढी छान बनणार नाही आहे म्हणून मी थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे. आणि आपले घरगुती मसाले वापरले आहे अगदी लाल तिखट, मीठ आणि आपण जो भाजीसाठी मसाला वापरतो तो, हळद आणि 4 ते 5 मी घेतलेले आहे ह्या लसणाच्या पाकळ्या आणि आपलं आलं घेतलेलं आहे, थोडंसं आल्याचा तुकडा आणि थोडंसं घेतलेलं आहे मी खोबरं. बघा बघा तर आपण कांदा असा छान पातेल्यात टाकून घेतलेला आहे आणि या कांद्यावर मी 1 चम्मच तेल टाकत आहे आणि तेलामध्ये हा कांदा आपण छान फ्राय करून घ्यायचा आहे. गोल्डन कलर येईपर्यंत या कांद्याला आपल्याला फ्राय करायचा आहे. छान गोल्डन कलर येईपर्यंत कांदा आपला भाजून झालेला आहे. आता मी हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता मी थोडासा खोबरा किस यामध्ये टाकलेला आहे, तो मी छान भाजून घेत आहे. टोमॅटो, आलं, लसूण, कांदा आणि खोबरं आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. अंडा करीसाठी मी हे 6 अंडे घेतलेले आहे. तर आपण या अंड्यांना तेलातून फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यासाठी बघा असे काटेरी चमच वगैरे असले त्याने असे थोडेसे हे छिद्र करून घ्यायचे आहे अंड्याला, की जेणेकरून ते छान प्रकारे असे फ्राय होतील तेलामध्ये. हे छान मी तेल घेतलेलं आहे आणि तेलात मी हे अंडे छानसे असे बॉईल करून घेणार आहे. छान असे थोडेसे लालसर होईपर्यंत आपण बॉईल करणार आहोत. छान बघा कसे लाल असे बॉईल केलेले आहे बघा अंडे. आणि आपण आता हे फ्राय केलेले अंडे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत, लालसर तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत. आपण हे एवढे तेल आपण यामध्ये टाकलेले आहे कढईमध्ये. बघा थोडेसे जास्तच तेल मी टाकत आहे आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मी या सगळे कांदा लसूण याची जी ग्रेव्ही बनवली होती ती ग्रेव्ही मी पूर्ण करणार आहे. बघा मी ही ग्रेव्ही बनवली होती मिक्सरमध्ये छानशी, ती मी या तेलामध्ये छान फ्राय करणार आहे, पूर्ण टाकून देणार. ती पूर्ण ग्रेव्ही मी यामध्ये टाकलेली आहे तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये लाल तिखट तिखट थोडंसं जास्तच टाकायचं, आपल्या आवडीनुसार टाकायचं तिखट, थोडीशी हळद आणि आपला हा घरगुती जो आपण भाजीत वापरतो तो मसाला मी यामध्ये टाकणार आहे आणि छान ही जे आहे पेस्ट छान आपल्याला 5 मिनिटं हे सर्व आपल्याला तेलात छान होऊ द्यायचं आहे. 5 मिनिटं आपल्याला याला छान फिरवत राहायचं आहे, नाहीतर जळून जाईल. बघू शकता की ग्रेव्ही जी आहे छान मी तेलामध्ये 5 मिनिटं होऊ दिलेली आहे आणि यामध्ये थोडंसं हे कोमट पाणी मी करून टाकत आहे. पाणी कोमट करायचे म्हणजे आपल्याला तरी छान होईल. बघू शकता तुम्ही की आपली किती छान ही तरी तयार होत आहे. आपल्या आवडीनुसार आपण याला घट्ट किंवा पातळ ठेवायचं आहे. तर हे माझ्यासाठी थोडीशी घट्ट झालेली आहे, तर मी थोडेसे पाणी आणखीन यामध्ये ऍड करणार आहे. पाणी आपण कोमटच 2 मिनिटं आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायची आहे. बघा तुम्ही बघू शकता की किती छान अशी तर्री आपली तयार झालेली आहे. एकदम छान. आपल्याला याला 1 मिनिटात फक्त उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते बॉईल केलेले अंडे त्यामध्ये टाकायचे आहेत. उकळी आल्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचे आहे, मीठ ऍड करायचे आहे आणि छान उकळू द्यायचे आहे. बघा आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. आपण त्यामध्ये अंडे ऍड करत आहोत. पूर्ण अंडे मी त्यामध्ये टाकून दिलेले आहे आणि आपण याला छान
अंडे टाकल्यानंतर 5 मिनिटं नाही 2 मिनिटच फक्त त्यामध्ये होऊ देणार आहोत, की नाही निदान ती जी आहे तर्री ग्रेव्ही ते यामध्ये छान मुरेल आणि ती टेस्टी अंडा करी छान टेस्टी बनेल. बघा अंडा करी आपली छान तयार झालेली आहे. आता मी त्यावर छान हिरवी अशी कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर ते दिसायला जेवढी छान दिसेल ना तेव्हा तेवढी टेस्टी सुद्धा. बघू शकता किती छान अंडा करी आपली तयार झालेली. ही हॉटेल मधल्यापेक्षा पण छान लागेल चवीला. बघा आपली अंडा करी किती छान तयार झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल जेवढी ही दिसायला छान दिसत आहे ना तेवढी खूप छान टेस्टी लागत आहे. अगदी घरगुती मसाल्यांमध्ये मी ही बनवलेली आहे माझ्या पद्धतीने. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.